हरे कृष्णा, राधे राधे. तर फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज आम्ही महाशिवरात्रीच्या निमित्ताने सगळे खारघर येथील इस्कॉन टेम्पलला दर्शन करण्यासाठी निघालोय. सो आम्ही खारघरला हर्बल लाईनवरून जात आहोत. आम्ही कुर्ल्यावरून पनवेलची ट्रेन पकडली. जर तुम्ही ठाणे किंवा ठाणेपासून नियर बाय राहत असाल तर तुम्ही ठाणेवरून डायरेक्ट खारघरची ट्रेन पकडून जाऊ शकता. कुर्ल्यावरून खारघरला जाताना मध्ये वाशीखाडी लागते. ते खूप सुंदर दृश्य आहे. तुम्ही नक्कीच पहा. तर आम्ही खारघर स्टेशनला पोहोचलो आहोत. इथून तुम्ही बसनेही ट्रॅव्हलिंग करू शकता. अदरवाईज तुम्ही ऑटोने पर पर्सन सीटने जाऊ शकता. खारघरचे रस्ते, इथला नेचर, इथले वातावरण खूप सुंदर आहे आणि इथे सगळं सिस्टमॅटिक आहे. तर आम्ही पोहोचलो आहोत इस्कॉन टेम्पलला. महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे या टेम्पलला घडवण्यासाठी चक्क 12 वर्ष लागले आणि हे टेम्पल पूर्ण मार्बलने बनवलेलं आहे. बाहेर खूप ऊन होतं आणि त्यात आमचा उपवास होता. म्हणून एवढ्या उन्हात आम्हाला सर्व्हाइव्ह करणं कठीण जात होतं. पण गाईस, जेव्हा आम्ही इस्कॉन टेम्पलच्या पायऱ्या चढल्या, तेव्हा मनामध्ये एक वेगळेपण आलं आणि पायऱ्यांवरती पाय ठेवताच ऊन जाणवलं नाही. कारण त्या पायऱ्या मार्बलच्या होत्या. इस्कॉन टेम्पलमध्ये प्रवेश करताच सगळ्यात आधी आम्ही आमचे चप्पल बुटं ठेवायला गेलो. तिथे एक काका होते, ते आम्हाला इस्कॉनचे नियम सांगत होते आणि ते काका खरंच एक खूप चांगलं असं व्यक्तिमत्व होतं. नाही आणि गायब झाले तर हे पणच बनवावं लागतं. एवढ्या लोकांच्या चप्पल बुटांना हात लावणं हे खरंच एक मोठं पुण्याचं काम आहे. ते काका ते काम बिनधास्त मोठ्या मनाने करत होते. मग त्यानंतर आम्ही सगळ्यात आधी पाय धुण्यासाठी गेलो. इस्कॉन टेम्पलचे दृश्य खूपच छान आणि मनमोहक होतं. तुम्ही इथे बघू पण शकता. इथे खूप स्वच्छता ठेवली आहे. इकडचा परिसर खूप स्वच्छ ठेवला आहे. तर चला आता आपण आज जाऊया आणि दर्शन घेऊया. तर सर्वात आधी आम्ही श्रीकृष्ण आणि बलराम यांचे दर्शन घेतले. त्यांच्या उजव्या बाजूला राधाकृष्णासोबत गोपिका ललिता आणि विशाखा यांचेही दर्शन घेतले आणि सगळ्यात शेवटी आम्ही डाव्या बाजूला श्री चैतन्य महाप्रभू आणि नित्यानंद यांचेही आम्हाला दर्शन लाभ झाला. दर्शन झाल्यावर थोडं शांततेसाठी आम्ही तिकडे बसलो. थोडा जप केला. तिथे बसून खूप छान वाटलं. मन प्रसन्न झालं. त्यानंतर आम्ही मंदिराच्या खाद्यपदार्थ एरियामध्ये गेलो. इस्कॉन टेम्पलच्या उजव्या बाजूला एक गिफ्ट शॉप आहे. त्याचं नाव आहे मॅचलेस गिफ्ट. तिथून आम्ही काही वस्तू खरेदी केल्या. तुम्ही नक्कीच इस्कॉन टेम्पलला एकदा अवश्य भेट द्या आणि अशा भक्तीच्या ठिकाणी एक्सप्लोरेशनचे व्हिडिओज बघण्यासाठी नक्कीच लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. राधे राधे. जय श्री कृष्ण.